हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, खरं तर काय होतं की सध्या ना प्रिन्सेस ब्लाउजचं खूप ट्रेंड चालू आहे. बरेच सारे कस्टमर किंवा बऱ्याच साऱ्या लेडीज प्रिन्सेस ब्लाउज स्टिच करणं प्रिफर करतात आणि ते तसं स्टिच करून घेतात. मग अशा वेळेस काय होतं की बऱ्याचदा आपल्याला ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर जो काही प्रिन्सेसचा पफ असतो तो व्यवस्थित येत नाही, फिटिंगला ब्लाउज व्यवस्थित बसत नाही आणि त्यामुळे काही कस्टमरला असं वाटतं की प्रिन्सेस ब्लाउज व्यवस्थित नसतो. मग आपल्यालाही प्रश्न पडतो की तो कशा पद्धतीने स्टिच करावा, कटिंग कशी करावी. तर खरं तर कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण आज आपण कटिंग केलेला प्रिन्सेस ब्लाउज आहे तर तो कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे. ऍक्च्युअली होतं काय की स्टिच करताना मार्जिन कमी जास्त होतं, काही आपल्या पद्धती चुकीच्या असतात जोडतानाचे पार्ट्स जेव्हा जोडतो आणि त्यामुळे मग आपला जो काही प्रिन्सेस ब्लाउजचा पफ आहे तर तो अगदी व्यवस्थित येत नाही, एकदम चपटा येतो. आपल्याला जसा पफ व्यवस्थित फिटिंग सहित हवा आहे असा येतच नाही. सो त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कशा पद्धतीने परफेक्ट पफ येण्यासाठी प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग जो आहे तर तो जोडला गेला पाहिजे. मग त्यामध्ये महत्वाचा पॉईंट असतो की साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडताना किती मार्जिन पकडायचं, जोडताना कुठून सुरुवात करायची, मुंड्यापासून खाली की खालनं वरती, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. यावर सुद्धा आपला पफ डिपेंड असतो. त्यानंतर हुकलूक पट्टी कधीतरी व्यवस्थित लागली जात नाही, त्यामुळे सुद्धा पफ आपल्याला परफेक्ट बसत नाही. आपल्याला कमरपट्टी लावायची असते, गळापट्टी लावायची असते, तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे आपला प्रिन्सेस ब्लाउजचा पफ परफेक्ट न येण्याला बरेचसे कारण जबाबदार म्हणजे असतात. सो ते कारण आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण परफेक्ट कटिंग केली, परफेक्ट स्टिचिंग केली, तरी सुद्धा ब्लाउज व्यवस्थित का झाला नाही. सो आज तुम्ही खरं तर संपूर्ण स्टिचिंग सांगणार आहे मी तुम्हाला आणि नक्कीच तुमच्या लक्षात येईल की कुठल्या चुका तुमच्याकडून होतात किंवा कुठल्या चुका व्हायला नको, जेणेकरून तुमचा ब्लाउज छान परफेक्ट प्रॉपर पफ सहित येईल म्हणजे तो फिटिंगला छान बसेल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा प्रिन्सेस ब्लाउज सहज स्टिच करता येईल आणि तुमचा पफ सुद्धा एकदम परफेक्ट म्हणजे येईलच. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. चला तर आता आपण कटिंग केलेला हा ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा, खरं तर याचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्याचबरोबर फॅब्रिक ग्लू यूज करून अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बघू शकतो किती परफेक्ट छान असं कुठेही गोळा न होता प्रॉपर असं अस्तर कसं जोडायचं याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आपलं अस्तर सुद्धा जोडून झालेलं आहे. ते सुद्धा एकदम मस्त व्यवस्थित काठोकाठ. सो त्या पद्धतीने तुम्ही जरी अस्तर जोडला तर तुमचं सुद्धा नक्कीच परफेक्ट जोडलं जाईल. सो याआधी व्हिडिओ टाकला आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही परफेक्ट अगदी 2 ते 3 मिनिटात मशीन न चालवता सुद्धा छान असं अस्तर नक्कीच जोडू शकता. सो चला मग आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी हा जो काही साइड पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे समोरासमोर. ठीक आहे. हा गोल गळा आहे आणि साइडचा आहे आपला मुंड्याचा शेप. सेम त्याच पद्धतीने प्रिन्सेसचा कटोरी पार्ट सुद्धा इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून जोडायला सुरुवात करायची आहे. चुकूनही वरून सुरुवात करायची नाहीये, खालून सुरुवात करायची. जरी मुंड्यात किंचित एक्स्ट्रा झालं तर कट करू शकतो, फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही. पण जर खालच्या साईडला जर एक्स्ट्रा झालं आणि ते कट केलं तर आपला प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही. सो त्यामुळे आठवणीने खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची. साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर सुरुवातीला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि अगदी सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत कुठेही गोळा न होता म्हणजे त्याची आपल्याला काळजी घेत घेत खरं तर हे 2 पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जोडताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. एवढंच नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना हे दोन्ही पार्ट अजिबात खेचायचे नाहीये, कारण दोन्हीही पार्ट गोलाकार आहेत आणि गोलाकार पार्ट खेचला गेला की तो ताणला जातो आणि ताणल्याने तो कपडा एक्स्ट्रा होतो आणि एक्स्ट्रा झाल्यामुळे काय होतं की आपण एक्स्ट्राचा कट करतो आणि नंतर फिटिंगला प्रॉब्लेम येतो. सो अगदी सावकाश न खेचता आपल्याला हे 2 पार्ट अगदी व्यवस्थित जोडायचे आहे. त्याचबरोबर त्याला डबल टिप सुद्धा द्यायची आहे ज्या पद्धतीने मी देत आहे आणि तुमच्या लक्षात येईल की हा जो काही पार्ट आहे खरं तर आपल्याला अगदी काठोकाठ व्यवस्थित पुरलेला आहे.
अजिबात कुठेही कमी जास्त झालेला नाहीये. याचाच अर्थ आपली कटिंग सुद्धा परफेक्ट होती. आणि आता आपण स्टिच करताना हे दोन पार्ट सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर व्यवस्थित जोडलेले आहे. एकदम परफेक्ट असं मार्जिन पकडत. ठीक आहे. सो सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊयात. आणि इथे सुद्धा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे दोन पार्ट जोडून घ्यायचे आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत सुद्धा तुम्ही हे दोन पार्ट नक्कीच जोडू शकतात. आणि मी पुन्हा सांगेल, अजिबात खेचायचं नाहीये, गोळा होता कामा नाही. आणि इथे सेंटरला बराचसा गोलाकार पार्ट असतो, तर अशा वेळेस बराचसा आपल्याला जोडताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण अगदी व्यवस्थित आपल्याला जोडायचं आहे. सो बघा, इकडचा पार्ट सुद्धा आपल्याला काठोकाठ एकदम व्यवस्थित पुरलेला आहे. आणि आता इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. एवढंच नाही तर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा आपल्याला लॉक करायचं असतं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस नसतात. आणि अर्थातच यामुळे आपला ब्लाऊज सुद्धा लवकर नक्कीच खराब होत नाही. सो तुम्ही सुद्धा आठवणीने या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स नक्कीच फॉलो करा. सो बघा, मग फायनली इकडचा पार्ट सुद्धा किती छान परफेक्ट जोडला गेलेले आहेत दोन्ही पार्ट. आता आपल्याला याला लावायची आहे हुकलूप पट्टी. बऱ्याचदा हुकलूप पट्टी कशी कटिंग स्टिचिंग करावी समजत नाही. महत्वाचं म्हणजे जर अवेलेबल अस्तर भरपूर सारं असेल तर मग नेहमी डबल पट्टी जोडायची. तर 1 इंचाची पट्टी कट करून घ्यायची, ती ह्या पद्धतीने इथे ठेवलेली आहे. आणि 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला सिंपल एक टीप इथे टाकून घ्यायची. एक्स्ट्राचं कट करायचं आहे. त्याचबरोबर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची व्यवस्थित आणि वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. दाबटीप देताना आतल्या अस्तरच्या पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता यानंतर अजून किंचितचं एक्स्ट्राचं होतं ते सुद्धा मी कट करून घेतलं. आणि ही पट्टी आतमध्ये ह्या पद्धतीने थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे. आणि पुन्हा वरच्या साईडला 1 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सो बघा, मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही हुक पट्टी लावून घेतलेली आहे. लक्षात राहू द्या, हुक पट्टी लावताना नेहमी वरती ठेवायची, म्हणजे ती आतमधल्या साईडला फोल्ड होते. आणि याच्या अपोजिट असते लूप पट्टी. लूप पट्टी साधारणतः डबल फोल्ड करत आपल्याला 2.5 इंचाची कट करून घ्यायची आहे. आणि ती तयार आपली 1 इंचाची होत असते. ठीक आहे. सो बघा, डबल फोल्ड 2.5 इंच आहे, ठीक आहे, खालच्या साईडने ठेवायची आहे. आणि 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत सिंपल अशी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे ह्या पद्धतीने ओपन करायचं आणि हे बरोबर जिथेच फोल्ड करायचं जिथून आपण सुरुवात केली होती. आणि लक्षात राहू द्या, ही पट्टी एक्स्ट्राची असते, ती आपली ब्लाऊजच्या पार्टवर येत नाही. त्याचबरोबर ती 1 इंचाची झालीच पाहिजे. त्यापेक्षा कमी जर झाली तर हुक पट्टी लूप पट्टीमध्ये गॅप होतो, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे व्यवस्थित मोजून घ्यायची. आणि ही पट्टी सुद्धा आपली परफेक्ट अशी 1 इंचाची तयार झालेली आहे. 1/2 इंच मार्जिन ठेवून अजून एक शेजारून आपल्याला एक टीप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही शिलाईच्या मधोमध आपल्याला हाताने लूप करता यावं. तुम्ही मशीनवर सुद्धा करू शकता. सो बघा, मग अशा पद्धतीने छान प्रॉपर परफेक्ट असं हुक लूप पट्टी लावून झालेली आहे. कुठेही काही वरखाली सुद्धा नाहीये. इतकी सुंदर असं परफेक्ट कटिंग आणि फिनिशिंग आलेली आहे. यानंतर आता आपल्याला गळ्याला पट्टी आणि कमरेला सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे. सो सगळ्यात आधी आपण गळापट्टी कट करून घेऊयात. गळापट्टी नेहमी आपल्याला तिरकस कपड्यामध्ये काढायच्या असतात, म्हणजे स्ट्रेचेबल कपड्यामध्ये. सरळ कपडा हा स्ट्रेचेबल नसतो, तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो. म्हणून तिरक्या कपड्यामध्ये 1 ते 1.25 इंचाची मार्किंग करत आपल्याला ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या असतात. आता डबल फोल्ड कपडा होता, त्यामुळे मग मी एकच पट्टी कट केलेली आहे. जर कमी पडली तर आपण दुसरी मार्क केलेली सुद्धा इथे कटिंग करू शकतो. आता आपल्याला ही पट्टी या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे. आणि इथे 1/2 इंच किंवा आपल्या मशीनचं सिंगल फूट जे असतं ना, 1 फूट एवढं अंतर ठेवत आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. जोडताना अगदी सावकाश काळजीपूर्वक जोडायची आहे, अशा पद्धतीने की ती अजिबात खेचली गेली पाहिजे नाही. आणि आपला शेप सुद्धा व्यवस्थित राहणं अगदी गरजेचं आहे. आता इथपर्यंत जोडल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं कट करायची आहे पट्टी. फक्त फोल्डिंग पुरता आपल्याला किंचितशी ती ठेवायची आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. सो बघा, मी फोल्ड केलेला आहे. इथे डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घेतलेला आहे. कंटिन्यू लगेचच दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी लावून घेऊयात. तर तिथे स्टार्टिंगलाच फोल्ड करायचं आहे, म्हणजे हुक आणि लूप पट्टीच्या साईडने. तिथे सुद्धा सुरुवातीला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे. आणि म्हटल्याप्रमाणे मशीनचं 1 फूट एवढं बरोबर डिस्टन्स एकसारखा ठेवत आपल्याला इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे. लावताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. जर मार्जिन कमी जास्त झालं तर मग आपला गोल गळा व्यवस्थित येत नाही, सो तसं होऊ देऊ नका.
सो फायनली दोन्ही साईडनी पट्टी लावून घेतलेली आहे. यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि गळ्याचा आकार सुद्धा छान असा गोलाकार यावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमचा पानगळा असो किंवा पंचकोनी गळा असो, चौकोनी असो, अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स मारूनच घ्यायचे. सो फायनली कट्स मारून झाल्यानंतर हे या पद्धतीने प्रेस करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल. आणि आता आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड करत सिंपल एक टीप मारून घ्यायची आहे. आता टीप एकसारखी आली पाहिजे, मार्जिन एकसारखं राहिलं पाहिजे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर इथे तुम्ही दाबटीप देऊन नंतर हात शिलाई सुद्धा करू शकता, किंवा मी ज्या पद्धतीने डायरेक्ट टीप मारलेली आहे तशी सुद्धा तुम्ही टीप मारू शकता. बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा फायनली गळा रेडी झालेला आहे. आणि आतल्या साईडने सुद्धा छान फिनिशिंग आलेली आहे आणि वरच्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आतमध्ये फोल्ड करून आपल्याला सिंपल एक टीप मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला खरं तर इथे ही टीप मारून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, दाबटीप देऊ शकतात आणि हातशिलाई नंतर करू शकतात, पण ह्या पद्धतीमुळे फिनिशिंग पण छान येते आणि हातशिलाई करण्याची गरज सुद्धा पडत नाही. सो बघा मग फायनली दोन्ही साईडचे गळे एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपले रेडी झालेले आहेत. आणि खरं तर ना ही गळापट्टी लावण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. म्हणजे तुम्ही जरी कोणी नवीन असाल तरी तुम्हाला इझिली जमेल इतकी सोपी पद्धत. आता यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. सो 1.5 इंच किंवा 1 इंचच्या पट्ट्या इथे तुम्ही कट करून घेऊ शकता. सो मी इथे 2 पट्ट्या सोबतच कट करून घेतले. आता ही पट्टी आपल्याला या पद्धतीने सरळ ठेवायची आहे. तुम्ही डबल फोल्ड सुद्धा करू शकतात आणि याला नंतर ब्लाउज कंप्लीट झाल्यावर हातशिलाई करावी लागेल. सो बघा मग इथून ह्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. सिंपल अशी टीप मारायची आहे आणि जोडून घ्यायचं. खरं तर कटोरी पार्ट आणि साईड पार्टचा जॉईंटचा जो काही पार्ट आहे तर तो बाहेरच्या साईडने आपल्याला फोल्ड करायचा. त्याचबरोबर इथे ही पट्टी आपण फोल्ड करून घेतलेली आहे, म्हणजे लूप पट्टीच्या साईडने. सेम त्याच पद्धतीने हुक पट्टीच्या साईडने सुद्धा सुरुवातीला आपल्याला ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून लावून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग खूप म्हणजे खूप सुंदर येते. सो संपूर्ण हा पार्ट स्टिच करताना मी ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट अशी कमरपट्टी लावता येईल. त्याचबरोबर मी साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडताना जेवढं मार्जिन सांगितलं आहे तेवढंच पकडायचं आहे, म्हणजे प्रिन्सेसचा शेप सुद्धा छान येतो. आता इथे आतमध्ये फोल्ड करून द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर दाबटीप देताना जी काही आपली कमरपट्टी आहे तर त्याचा पार्ट वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ब्लाउज कंप्लीट झाल्यावर इथे आपण नंतर हातशिलाई करणार आहोत. ठीक आहे. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही दाबटीप देऊन घेतलेली आहे दोन्ही पण साईडने. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला 32 साईजचा प्रिन्सेस ब्लाउजचा फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट प्रॉपर स्टिच झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता प्रिन्सेस ब्लाउजचा शेप खूप छान आलेला आहे आणि नक्कीच हा ब्लाउज फिटिंगला खूप म्हणजे खूप सुंदर बसेल. मस्त असा पफ आलेला आहे. बऱ्याचदा प्रिन्सेस ब्लाउजचा पफ व्यवस्थित येत नाही, तो व्यवस्थित येण्यासाठी मी तुम्हाला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट कशा पद्धतीने जोडायचं, किती मार्जिन पकडायचं, कशा पद्धतीने कटिंग करायचं हे याआधी सविस्तर सांगितलेलं आहे. तर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या फॉलो करून जर का प्रिन्सेस ब्लाउज स्टिच केला तर नक्कीच तुमचा प्रिन्सेस ब्लाउजचा पफ अजिबात चपटा येणार नाही, मस्त असा फुगीर येईल, फिटिंगला सुद्धा नक्की छान बसेल. सो या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग स्टिचिंग करून बघा, नक्कीच परफेक्ट जमेल, कुठल्याही साईजचा परफेक्ट येईलच. ठीक आहे. आणि त्याचबरोबर हुकलूक पट्टी आणि गळापट्टी, कमरपट्टी ह्या सगळं मी अगदी सावकाश सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने नक्की स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट जमेलच. पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला असं छान प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित हा ब्लाउज सहजच जमेल. सो बघा मग आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे आय होप सो ते तुमच्या लक्षात आलं असेल.
असंही मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मी जे सांगितलेलं आहे ते सहजच लक्षात येईल. तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.